स्कायवॉकवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी जोडप्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतेया पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। राहुल मोरे वय वर्ष 40 असे या आरोपीचे नाव आहे। एका जोडप्याकडून त्यांनी तब्बल 3.5 लाख रुपये उकळले होते। हा तोतेया पोलीस वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक म्हणून काम करत होता, मात्र गैरव्यवहारामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते। वसई स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉक निर्मनुष्य असल्याने तेथे प्रेमी युगुल येत असतात। रात्रीच्या अंधारात अशा प्रेमी युगुलांची गर्दी असते, मात्र या युगुलांना राहुल मोरे वय वर्ष 40 या नावाच्या इसमानं पोलीस असल्याचं सांगून त्यांना धमकवायचा आणि पैसे उकळायचा। घरी कळू नये आणि पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ही जोडपी घाबरून पैसे देत होते। विरारमध्ये राहणारे 48 वर्षीय फिर्यादी आपल्या मैत्रिणीसह या स्कायवॉकवर आले होते। राहुल मोरे याने त्यांना हटकले। आपले नाव PSI जगताप असल्याचं त्याने सांगितलं। फिर्यादीचा फोन नंबर घेतला आणि हा प्रकार घरी सांगण्याची धमकी दिली, त्यामुळे फिर्यादी घाबरला होता। या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी त्याने फिर्यादीकडून 50,000 रुपये घेतले। त्यानंतर सतत ब्लॅकमेल करत पैसे उकळू लागला। 2 महिन्याच्या काळात त्याने फिर्यादीकडून तब्बल 3,60,000 रुपये उकळले होते। भीतीपोटी फिर्यादी आरोपीला पैसे देत होता। एकदा आरोपी मोरे याने फिर्यादीला फोन केला, मात्र तो फोन फिर्यादीच्या पत्नीने घेतला आणि हा प्रकार लक्षात आला। प्रकरण तेवढ्यावर थांबले होते, मात्र त्यांच्या पत्नीने नंबर आपल्या मोबाईलवरून डायल केला असता ट्रू कॉलर ॲपवर राहुल मोरे नाव आले। जर फोन PSI जगतापने केला तर राहुल मोरे नाव कसे असा संशय त्यांना आला आणि मग त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी राहुल मोरेच्या मुसक्या आवळून अटक केली। त्याच्या विरोधात कलम 384, 170 आणि 50 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे। यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। राहुल मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे। त्याने अनेक जोडप्यांना लुबाडल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत। ज्या कोणाला राहुल मोरे यांनी धमकावून पैसे उकळले असतील अशांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन माणिकपूर पोलिसांनी केले आहे। हा आरोपी जो आहे त्याच्या विरुद्ध आमच्याकडे एक तक्रार ॲप्लिकेशन आलं होतं, त्याचं आम्ही वर्कआउट करत होतो। त्यामध्ये विजय पाटील म्हणून आहेत, विजयकुमार पाटील म्हणून आहेत। त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण शोध घेत होतो। फुटेज वगैरे चेक करून आपण त्याचा माग घेतला, तो विरारमध्ये मिळून आला। त्याचे आणखीन 2-3 तक्रारी आहेत त्याच्या। आता नवीन आपल्याकडे काही ॲप्लिकेशन्स आलेले आहेत। आत्ता एक गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही बतावणी, म्हणजे पोलीस PSI जगताप म्हणून सांगून तो कपल्स हेरून कपल्सला तो पोलिसांची भीती घालून की तुमच्यावर गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीने त्याने 3,60,000 रुपये ह्या फिर्यादीकडनं वेळोवेळी जुलमाने घेतलेले आहेत। हो, तो आरोग्य विभागातनं निलंबित आहे। त्याची माहिती आम्ही मागवतोय। मागील 1.5 वर्षापासून निलंबित आहे। तिथला काय प्रकार आहे त्याची माहिती घेत आहोत। अजून एक आलेलं आहे, स्कायवॉकवरच त्यालाही लुटलेला आहे, तर त्याची एक तक्रार आम्ही वेगळी फिर्याद दाखल करून घेतो आहोत। लोकांनी काय स्कायवॉक आमच्या जवळच आहे, स्टेशन परिसरात तो सावध हेरतोय आणि अशा पद्धतीने तो हे करून लोकांना पोलिसांची भीती दाखवून स्वतःला पोलीस प्रेझेंट करून पोलिसी कारवाईपासून वाचवण्यासाठी पैसे उकळण्याचं काम करतोय। तरी लोकांना हेच आवाहन करेन की असं पोलीस कोणी सिव्हिलमध्ये येऊन तुम्हाला अशा पद्धतीची दमदाटी करत असेल तर तुम्ही जवळच पोलीस स्टेशन आहे माणिकपूर, आणि तिथे येऊन तुम्ही तक्रार देऊ शकता।